नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं दणदणीत परत एकदा स्वागत आहे आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अर्जुना 1.0चं आपलं आजचं 4थं नाही तर 7वं सेशन असणार आहे. 4, 5, 6 असे 6 सेशन आपले कंप्लीट झाले आणि आजचं आपलं 7 नंबरचं सेशन असणार आहे. बरोबर आहे, ज्यामध्ये की बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये आपण मॅग्नेटिक सर्किट हा चॅप्टर या ठिकाणी बघणार आहे. बरोबर आहे की नाही? मग याचे आपल्याला 2 सेशन घ्यावे लागतील, 2 किंवा 3ही होऊ शकते, कारण मॅग्नेटिक सर्किटवरती आपलं सगळं मशीन त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. बरोबर आहे, ज्याला मॅग्नेटिक सर्किट समजलं, त्यातले सगळे नियम वगैरे सगळ्या काही गोष्टी समजल्या, त्याला मॅग्नेटिक सर्किट समजण्यासाठी कोणताही या ठिकाणी टाईम लागत नाही, म्हणजे मशीन समजण्यासाठी कोणतेही काही प्रॉब्लेम होत नाही. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला मॅग्नेटिक सर्किट समजून घ्यायचं आहे. मग मॅग्नेट नेमकं काय आहे, मॅग्नेटिकची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला सर्वप्रथम माहीत पाहिजे. अशा कोणत्याही इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे का नाही, आजपर्यंत पेपरने विचारलेल्या, आयोगाने विचारलेल्या आणि त्या ठिकाणी आजपासून समोर विचारण्यात येऊ शकतात अशा गोष्टी मॅग्नेटिक सर्किटविषयी आपण या सेशनला बघणार आहे. बरोबर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या ठिकाणी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर केल्यानंतर या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून ऑल नोटिफिकेशन ते ऑन करून ठेवायचं आहे. बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो, आपण आपल्या सेशनला या ठिकाणी कोणताही टाईम वेळ वाया न घालवता या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपल्याला बेसिक मॅग्नेटची इन्फॉर्मेशन सर्वप्रथम त्या ठिकाणी बघायची आहे आणि तुम्हीसुद्धा ती सगळ्यांनी मन लावून या ठिकाणी ऐकायची. मला माहिती आहे ही सगळी माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला 10व्या वर्गात या ठिकाणी झालेली आहे, पण एवढं या ठिकाणी मला माहिती आहे की ही माहिती तुम्हाला कोणालाच या ठिकाणी लक्षात नाही आहे. मित्रांनो, आपल्याला सांगितल्या गेलेलं होतं की मॅग्नेसिया नावाचं एक शहर होतं, ज्यामध्ये की एक मुलगा होता. काय होता? एक मुलगा होता आणि तो गुरंढोरं चारत होता. त्याच्या हातामध्ये काठी होती आणि त्या काठीने तो काय करत होता? दगडं मारत होता. काय करत होता? दगडं मारत होता. आणि त्या काठीचं जे पुढचं टोक होतं ना मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात जे जुने लोक आहेत त्यांच्या काठ्या आहेत, म्हणजे म्हातारे तुमचे आजोबा वगैरे असेल अशी त्यांची काठी आहे. तर या काठीला दोन्ही साईडला इथे लोखंडाचे बिल्ले लावलेले असतात. बरोबर आहे की नाही? का? कारण ती काठी फुटू नये. ती काठी फुटू नये त्याच्यामुळं ती असतं. मग ते कशाचं असतं? पत्र्याचं असतं. म्हणजेच ते कशाचं आहे? आयर्नचं त्या ठिकाणी ते मित्रांनो असणार आहे, म्हणजे ते लोखंडाचं आहे. त्याला जर मॅग्नेट लागलं तर ते मॅग्नेट त्याला चिटकणार आहे. मग तो काय करत होता माहिती आहे का? बॅट बॉल खेळण्यासारखं त्याला काय करत होता? त्या काडीला त्याने बॅट बनवली होती आणि त्या ठिकाणी जे दगडं होती त्याला जे भेटत होती, ते दगडांना त्याने बॅट आणि तो बॉल बनवला होता. त्या दगडांना काय केलं त्याने? बॉल बनवला. या ठिकाणी बघा, हा झाला त्याचा बॉल. ठीक आहे, हा झाला त्याचा बॉल. मग त्याने काय काय केलं माहिती आहे का? दगड मारत राहिला. मग एक काय झालं माहिती आहे का? एक दगड डायरेक्ट ही जी या ठिकाणी बिल्ला होता हा त्या काडीला लावलेला त्याच्याजवळ, त्याला जाऊन चिटकला. काय झालं? त्याला काडीला जाऊन तो चिटकला आणि त्या ठिकाणापासून या ठिकाणी मॅग्नेटचा शोध लागला. आणि तो कुठे लागला माहिती आहे का? मॅग्नेशिया हे नावाचं एक शहर होतं. त्या शहरामध्ये रॉकच्या स्वरूपात, म्हणजे काय, दगडाच्या स्वरूपात तो मॅग्नेट त्या ठिकाणी सापडला आणि त्यावेळेस त्या मॅग्नेटला मॅग्नेटाईट म्हणायचे. मॅग्नेटाईट त्या ठिकाणी म्हणायचे राजा. काय म्हणायचे? मॅग्नेटाईट त्या ठिकाणी म्हणायचे. काय म्हणायचे? मॅग्नेटाईट. सॉरी. काय म्हणायचे त्याला? मॅग्नेटाईट म्हणायचे. बरोबर आहे की नाही? मग मॅग्नेटाईट का म्हणायचे बरं याला? आता त्या ठिकाणी त्याचं नामकरण झालंय बघा. काय झालं त्याचं? ते तशा पद्धतीने त्याचं नामकरण झालं होतं, त्यामुळे त्याला मॅग्नेटाईट नाव पडलं आणि त्या नावानुसार त्याला त्या ठिकाणून ओळख पडली. बरोबर आहे. मग हा दिसायचा कसा? याचा कलर कसा होता? हे सुद्धा पेपरला विचारल्या जाऊ शकतं. तर याचा कलर हेवी डार्क. आताचं जे मॅग्नेट आहे का, दिसतंय ना तुम्हाला ब्लॅकिश, थोडं डार्किश कलरचं, हा सेम तसाच कलर. आणि ग्रे ब्लॅक कलरचं सुद्धा ते दिसायचं. ग्रे ब्लॅक कलरचं सुद्धा ते काय व्हायचं राजा हो? दिसायचं. हेवी डार्क आणि ग्रे ब्लॅक कलरचं ते त्या ठिकाणी दिसायचं. एवढ्या गोष्टी आपल्याला राजा हो या ठिकाणी कळल्या. आता आपल्याला समोर प्रॉपर्टी बघायच्या आहे. मॅग्नेटच्या बघायच्या प्रॉपर्टी. ठीक आहे.
तर मग मॅग्नेटच्या प्रॉपर्टी बघताना आपल्याला त्याला किती पोल असतात, ते पोल कशा पद्धतीने काम करतात, त्याला या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स असतात, त्या कशा जातात आतमधून आणि बाहेरून, ह्या वेगवेगळ्या जातात आणि हे प्रश्न पेपरला आलेले राजाओ. मग त्यावरती आपण एक या ठिकाणी गोष्ट बघणार आहे. आता मला सांगा, या ठिकाणी मागच्या स्लाईडमध्ये तुम्हाला एक गोष्ट मला समजून सांगायची काय, त्या पहिले ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय करतो, पुसून टाकतो, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला समोरच्या गोष्टी सांगता येईल. मित्रांनो, काय करायचं माहिती आहे का, स्क्रीनशॉट काढा किंवा चालूमध्ये व्हिडिओ स्किप करून लेक्चर या ठिकाणी स्टॉप करत करत या ठिकाणी नोट्स बघा, या ठिकाणी नोट्स काढा. मित्रांनो, कसं आहे, मी ज्या गोष्टी बोलतोय त्या प्रत्येक शब्दात काय आहे, त्या प्रत्येक शब्दात तुमचा क्वेश्चन आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक शब्दात क्वेश्चन आहे आणि तेच शब्द मी त्या ठिकाणी बोलतोय. भापट पसारा या ठिकाणी काही नाही, म्हणून त्या ठिकाणी एवढे पटापट सेशन त्या ठिकाणी चालू आहे. बघा, या ठिकाणी माहिती आहे का, या मॅग्नेटला या ठिकाणी इथे तुम्हाला एन पोल दिसतोय, ठीक आहे, आणि इथे एस पोल दिसतोय. एन म्हणजेच नॉर्थ आणि एस म्हणजे साऊथ, नॉर्थ साऊथ, अशा पद्धतीने आपल्या मॅग्नेटला या ठिकाणी तुम्हाला 2 पोल दिसते. आता राजाओ, मला सांगा, या ठिकाणी मी एक मॅग्नेट आणलं, ठीक आहे, या ठिकाणी काय केलं, मी एक मॅग्नेट आणलं आणि ह्या मॅग्नेटला या ठिकाणी याचा नॉर्थ पोल आणला आणि या ठिकाणी त्याचा साऊथ पोल आणला. तर इथे काय होईल माहिती आहे का, नॉर्थ दोघंही सोबत आले. पाठीमागच्या एका सेशनमध्ये बोललो होतो मी, तुम्हाला अट्रॅक्शन होतं लेडीजमध्ये होतं का, जेंट्समध्ये होतं का. रियालिटी हे इथे बायोलॉजिकल कन्सेप्ट आहे बघा, होतं का, तीच कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. नॉर्थला नॉर्थचं तोंड बघून या ठिकाणी त्याला वाटणार आहे का ठीक वगैरे वाटणार आहे की नाही. मग नॉर्थ हा नॉर्थला या ठिकाणी ढकलतो मागे, काय ढकलतो, मागे ढकलतो. नॉर्थ हा नॉर्थसोबत येत नाही. त्याच पद्धतीने मी जर या ठिकाणी अशा पद्धतीने एक मॅग्नेट काढलं, ठीक आहे, आणि या मॅग्नेटला या ठिकाणी साऊथ पोल दिला आणि या ठिकाणी नॉर्थ पोल दिला. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता, साऊथ पोल हे एका ठिकाणी आले, एका समोरासमोर आले. म्हणजे हे सुद्धा काय करण, एकमेकांना ढकलतील. चिटकणार आहे का ते, नाही, एकमेकांना ढकलण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, लहान असताना तुम्ही अशा पद्धतीची एक गाडी बनवली असाल, काय, एक गाडी बनवली असेल. या गाडीला इथे चाकं होते, एक गोल चुंबक असायचं. ते गोल चुंबक तुम्ही काय केलं असेल, या गाडीला असा पाठीमागून लावले, बरोबर आहे, आणि एक गोल चुंबक तुमच्या हातात असायचं. मग तुम्ही काय करायचे, या चुंबकाचा जर एन पोल इथे असेल तर तुम्ही सुद्धा एन पोल त्याच्या समोर न्यायचे. मग काय व्हायचं की हे मॅग्नेट याला समोर ढकलायचं, अट्रॅक्ट करायचं नाही आणि ही आपली गाडी समोर चालायची, समोर जायची. मग यानुसार तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असेल की मॅग्नेटचे 2 सारखे पोल, काय, 2 सारखे पोल रिपल्शन करतात, म्हणजे रिपेल करतात, अट्रॅक्ट करत नाही, काय, रिपेल करतात. मराठीत लिहून दाखवतो, रिपेल करतात, म्हणजे चिटकत नाही, ते एकमेकांना दूर ढकलतात. आणि दोन वेगवेगळे पोल चिटकतात, अट्रॅक्ट करतात, काय, अट्रॅक्ट करतात, ठीक आहे. 2 सारखे पोल हे वेगवेगळे या ठिकाणी एकमेकांना ढकलतात आणि 2 वेगवेगळे पोल हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. कसं मग, आता इथे नॉर्थ पोल हे तुम्हाला कळालं राजाओ, आणि या ठिकाणी मी काय करतो, साऊथ पोल घेतो, इथे नॉर्थ घेतो. आता काय होईल माहिती आहे का, धड दिशी हे एकमेकांना चिटकतील, एकदम फास्टली चिटकून जातील. ही एक आपल्या मॅग्नेटची सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त या ठिकाणी आपल्याला आजपर्यंत माहीत असणारी प्रॉपर्टी, बरोबर आहे की नाही. ही प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी कळाली असेल राजाओ, अशी मी आशा बाळगतो, ठीक आहे. मित्रांनो, आपली जी बॅच या ठिकाणी आपण घेतोय ती कशी आहे राजाओ, ती कशी आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ती अशी बॅच आहे, काय, ती अशी बॅच आहे शून्यापासून या ठिकाणी, म्हणजे A to Z, ज्याला काहीच येत नाही तो A, आणि ज्याला सगळं काही येतं Z तो Z. तर ह्या सगळ्या लोकांसाठी ही बॅच आहे. त्यामुळे आपण एकदम शून्यापासून या ठिकाणी शिकवण्याचा त्यामध्ये प्रयत्न करतो. आता आपल्याला मॅग्नेटची दुसरी प्रॉपर्टी बघायची आहे. मग दुसरी प्रॉपर्टी काय आहे त्या ठिकाणी मी सांगतो. आता मॅग्नेटमध्ये तुम्हाला मॅग्नेटिक लाईन्स या ठिकाणी दिसतात. मला सांगा, या ठिकाणी लांब जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स गेल्या तेव्हा इथं पतल्या होत गेल्या लाईन, म्हणजे काय, लांब आहे, पण जशा जवळ येतील तशा एकदम घट्ट होत जातील.
काय होत जातील, घट्ट होत जातील आणि लाईन जास्त होत जातील. काय, लाईन जवळ आल्या तशा घट्ट आणि जास्त होत जातील आणि जशा जशा दूर जातील तशा लाईन काय हे अशा मोकळ्या एकदम कमी लाईन आणि पतल्या या ठिकाणी होत जाणार आहे. काय होत जाणार आहे, ही एक मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे. ओके, हे तर सगळ्यांना डोळ्यांना दिसतं. काय, डोळ्यांना दिसतं. काही आहे का त्याच्यामध्ये लांब या ठिकाणी बघा कशा आहे लाईन तुमच्या, कशा आहे लाईन एकदम पतल्या आहेत, कमी आहेत, बरोबर आहे की नाही. आणि जवळ आल्यानंतर एकदम कशा आहे, घट्ट आहे आणि एकदम त्या कशा आहे राजा हो, जास्त आहे. कशा आहे, जास्त आहे. आता ही एक गोष्ट तुम्हाला कळाली. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टी झाली. ही एक प्रॉपर्टी लिहून घ्यायची. 2 प्रॉपर्ट्या झाल्या. आता तिसरी प्रॉपर्टी बघा. हे एक मॅग्नेट आहे. मी आता काढतो, एक मॅग्नेट काढतो राजाओ. ठीक आहे, चालतंय. एक मॅग्नेट मी काढून घेतलंय राजाओ, बरोबर. या ठिकाणी मी एक पोल देतोय आणि या ठिकाणी मी एक पोल देतोय. ठीक आहे, थोडी जास्त जवळ झाली, इथे घेतो. ठीक आहे, याला इथे घेतो. चल ठीक आहे, झाल्या. आता अशा पद्धतीने हे झालं तुमचं मॅग्नेट. इथे नॉर्थ पोल आहे आणि इथे साऊथ पोल आहे. नॉर्थ टू साऊथ. आपल्याला या ठिकाणी आपल्या ज्या लाईन्स आहेत, कोणत्या मॅग्नेटिक लाईन्स आहे, या कोणत्या पोलकडून कोणत्या पोलकडे फ्लो होतात ते पण बघायचं आहे. मग त्या नॉर्थ टू साऊथ होतात का साऊथ टू नॉर्थ होतात ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो त्यामध्ये प्रकार पडतात. मग त्या इंटरनल आतून आहे की बाहेरून आहे, बरोबर आहे की नाही. मग ते तुम्हाला मी सांगणार आहे, काळजी करायची नाही आहे. अजून आपण तिथे गेलो नाही, पण आता आपल्याला हे बघायचं आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, मी काय केलं माहिती आहे का, काय केलं, मी या यसला म्हणजे हा साऊथ पोल, ठीक आहे, या यसला काय केलं, मी यसच ठेवलं. ठीक आहे, या यसला मी यसच ठेवलं आणि या यनला मी यनच ठेवलं. केलं काय फक्त माहिती आहे का, या मॅग्नेटला काय केलं, इथून तोडलं, इथून मॅग्नेटला तोडलं. मग तोडल्यानंतर मला सांगा, या इकडच्या मॅग्नेटमध्ये फक्त नॉर्थच पोल राहील का आणि इकडच्या मॅग्नेटमध्ये फक्त साऊथच पोल राहील का? अजिबात नाही मित्रांनो. मॅग्नेटचे कितीही छोटे छोटे तुकडे केले, पार्ट केले, तरी प्रत्येक पार्टमध्ये, प्रत्येक तुकड्यामध्ये राजा हो, तुम्हाला या ठिकाणी दोन्हीही पोल त्या ठिकाणी दिसून येतील, एवढं लक्षात ठेवा. आता अशा पद्धतीने काय झाले, तुमचे 2 मॅग्नेट त्या ठिकाणी तयार झाले का नाही झाले? झाले ना. या गोष्टीमध्ये सगळे तुम्ही सहमत आहात ना. असे या ठिकाणी काय झाले, 2 या ठिकाणी तुकडे झाले, बरोबर. तर 2 तुकडे झाल्यानंतर राजा हो, या ठिकाणी दोन्ही तुकड्यामध्ये परत दोन्ही पोल तुम्हाला बघायला भेटतील. मग या ठिकाणी परत नॉर्थ पोल, इथे साऊथ पोल, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, कधीही तुमचं मॅग्नेट हे एकमेकांपासून ते कितीही तुकडे केले तर त्याचे 2 पोल हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही, बरोबर आहे की नाही. ते वेगळे करता येत नाही. ठीक आहे, ही गोष्ट, ही प्रॉपर्टी तुम्हाला कळाली. ठीक आहे, ही प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला कळालेली आहे. आता मित्रांनो, ही गोष्ट कळाल्यानंतर आपल्याला परत समोर एक गोष्ट बघायची आहे. मग ती काय, स्ट्रेंथची. कशाची, पोलच्या स्ट्रेंथची. बघा, मॅग्नेटच्या दोन्ही पोलची जी स्ट्रेंथ असते, ती ताकद असते, ती सारखी असते. मग हा जर या ठिकाणी 100 क्विंटल, काय 100 kg जर एक्झाम्पल देतोय, त्याला काय उचलायला लावायचं नाही. हा जर 100 kg वेट उचलू शकत असेल तर हा सुद्धा या ठिकाणी 100 kg वेट उचलू शकणार आहे, हा पोल. ठीक आहे, तोच हा पोल. म्हणजे जी स्ट्रेंथ असते, त्यांची ताकद असते. काय, स्ट्रेंथ म्हणजे त्यांची जी ताकद असते ती दोन्ही पोलची राजा हो सारखी असते. काय असते, सारखी असते. एवढं झाल्यानंतर आपण समोर काही गोष्टी बघणार आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट या ठिकाणी बघायची आहे, ती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. या ठिकाणी बघूया. बघा कसं आहे माहिती आहे का, आपलं मॅग्नेट आहे, मॅग्नेटमध्ये काय आहे, मॅग्नेटिक लाईन आहे. मान्य आहे तुम्हाला, मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक लाईन आहे. कोणत्या मॅग्नेटिक लाईन आहे, हे बघा, या आहे तुमच्या मॅग्नेटिक लाईन. कोणत्या, या अशा, या अशा, या अशा, या सगळ्या आहे तुमच्या मॅग्नेटिक लाईन. हे बघा, ही गेली, ही गेली, ही गेली, इकून गेली, इकडे गेली, इकून गेली, इकडे गेली, अशा ह्या चालूच राहणार बरं का. या अशा चालूच राहणार, सगळ्या अशा. आता या मॅग्नेटिक लाईन जी आहे, तुम्हाला कोणती मॅग्नेटिक लाईन ही एकमेकांना छेदलेली दिसतीये कुठं, आहे का?
ही लाईन आणि ही लाईन कुठे छेदली आहे का? तुम्ही म्हणसान इथं नाही राजा हो. इथे आपल्याला त्या डायग्राममध्ये दिसतंय बरं का. पण मॅग्नेटिक लाईन ह्या अशा परत त्यांच्या मार्गाने परत अशा जातात. मग हे जे मी लाल रेषा काढतोय ना, त्या मॅग्नेटच्या आतून जातात म्हणून त्याला मॅग्नेटच्या इंटरनल मॅग्नेटिक लाईन्स म्हणतात. आणि ज्या बाहेरून आहे त्यांना एक्सटर्नल लाईन्स त्या ठिकाणी म्हटलं जातं. बरोबर आहे. मग आता तुम्हाला काही बाण दिसत असेल, काही बाण दिसत असेल, त्या बाणानुसार मी तुम्हाला समजून सांगणार आहे की इंटरनल आणि एक्सटर्नल काय भानगड आहे. त्याच्या पहिले या ठिकाणी मी इथे सूर्यमाला का दिली? मी मूर्ख आहे का सूर्यमाला द्यायला? कधी लक्षात ठेवा, सूर्यमालेत मधल्या पृथ्वीला येऊन चंद्र कधी धडकला का हो? काय चंद्र काही कधी धडकला का? मंगळ ग्रह कधी आपल्या पृथ्वीला, सॉरी हा पृथ्वी नाहीये, मी म्हटलं पृथ्वी, ठीक आहे. या ठिकाणी पृथ्वीला, अर्थला, या ठिकाणी बघा अर्थ आहे आपली, या अर्थ ही आपली अर्थ जाऊन कधी सूर्याला धडकली का? कधी ज्युपिटरला धडकली का? धडकली का? कधी आपल्या नेपच्यूनला धडकली का? बरोबर आहे की नाही? धडकली का? नाही. ती त्यांच्या कक्षेमध्येच फिरतात. बरोबर आहे की नाही? त्यांच्या कक्षा आहे आणि ते त्यांच्या कक्षेमध्ये या ठिकाणी काय होत आहेत? फिरतात. तशाच आपल्या मॅग्नेटिक लाईन्स आहे राजा हो. आपल्या कक्षेमध्ये आपली लाईन्स आपला मार्ग त्या ठिकाणी कंप्लीट करते. कोणतीही लाईन या ठिकाणी कोणत्याही दुसऱ्याच्या लाईनला या ठिकाणी धडकत नाहीये, धडका देत नाहीये, धडक देण्याचा प्रयत्नही करत नाही. काय? धडक देण्याचा प्रयत्नही करत नाही राजा हो. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. काय? इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता समोर आपल्याला काय शिकायचंय बघा. या ठिकाणी काय आहेत? आता प्रॉपर्टीमध्ये एक प्रॉपर्टी आहे बघा. या ठिकाणी मॅग्नेटिक लेंथ आणि जिओमॅट्रिकल लेंथ या ठिकाणी काय दिसते राजा हो? जिओमॅट्रिकल लेंथ. आणि इथे काय दिसते? मॅग्नेटिक लेंथ. आता मॅग्नेटिक लेंथला मी ML म्हणतो आणि जिओमॅट्रिकल लेंथला मी GL म्हणतो. आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा बाण मारतो. का बरं? मी येडा लागलाय का? मला येडं लागलंय का असं करायला? लक्षात ठेवा, जी मॅग्नेटिक लेंथ आहे तुम्हाला इथपर्यंत दिसते. बरोबर आहे की नाही? आणि जिओमॅट्रिकल लेंथ ह्या शेवटच्या टोकांपर्यंत दिसते. मग कधी लक्षात ठेवा, मॅग्नेटिक लेंथ ही छोटी असते कंपेअर टू जिओमॅट्रिकल लेंथ. म्हणजे तुमची जिओमॅट्रिकल लेंथ जी असते राजा हो, ती मोठी असते. काय असते? मोठी असते. आणि मॅग्नेटिक लेंथ ही छोटी असते. इथपर्यंत राजा हो तुम्हाला कळालं असेल. आणि ते का असतं, कसं असतं ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय राजा हो? या ठिकाणी खालच्या डायग्राममध्ये तुम्हाला समजून सांगतो. आता तुमचा एक पोल या ठिकाणी आहे आणि एक पोल या ठिकाणी आहे. मग त्या दोन पोलमधलं अंतर म्हणजेच तुमची मॅग्नेटिक लेंथ. काय? म्हणजेच तुमची मॅग्नेटिक लेंथ असणार आहे राजा हो. इथपर्यंत कळालं. आणि फिजिकल लेंथ म्हणजेच तुमची जी जिओमॅट्रिक लेंथ आहे तिलाच फिजिकल लेंथ या ठिकाणी म्हटलं आहे. ती फिजिकल लेंथ म्हणजे कोणती लेंथ आहे? म्हणजे जिओमॅट्रिकल लेंथ म्हणजे कोणती लेंथ आहे राजा हो? या ठिकाणी बघा, त्या मॅग्नेटचं काय? त्या मॅग्नेटचं हे टोक म्हणजे डायरेक्ट तो जो मॅग्नेटचा ठोकळा आहे, त्या मॅग्नेटच्या ठोकळ्याचं शेवटचं टोक ते इकडचं शेवटचं टोक राजा हो, ती झाली तुमची जिओमॅट्रिकल लेंथ. इथपर्यंत राजा हो तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळालं असेल. काय झालं असेल? कळालं असेल. आता या ठिकाणी एक प्रॉपर्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आली पाहिजे. ती प्रॉपर्टी कोणती आहे राजा हो? आता जुन्या काळामध्ये जहाज जे असते तेव्हा काय यंत्र होते का? आपले या ठिकाणी दिशादर्शक यंत्र होते का राजा हो? नाही. आपले हे जहाज होते. बरोबर आहे की नाही? आणि या जहाजांना काय? या जहाजांना या ठिकाणी दिशादर्शक यंत्र म्हणून ते काय यूज करायचे? या ठिकाणी करायचे मॅग्नेट. काय? मॅग्नेट. मग मॅग्नेट कोणतं? आपलं पट्टी मॅग्नेट असायचं बघा, अशा पद्धतीने. आणि हे दिशादर्शक मॅग्नेट म्हणून आपण याला म्हणतो. या ठिकाणी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल अशा पद्धतीने पोल होते. मग हे मॅग्नेट काय करायचं राजा हो? मॅग्नेट काय करायचं बघा, या ठिकाणी नॉर्थ जी आपली दिशा आहे, आपल्या पृथ्वीवरची आपण जी दिशा आहे नॉर्थ साईडची, त्या नॉर्थ साईडला या ठिकाणी बघू शकता नॉर्थचं टोक दाखवायचं आणि साऊथ साईडला या ठिकाणी मॅग्नेटचं साऊथचं टोक दाखवायचं. मग यावरून लक्षात येतं की मॅग्नेट जो असतो तो नॉर्थ टू साऊथ हा या ठिकाणी कॉन्स्टंट राहतो. म्हणजे त्याची आपल्या मॅग्नेटची नॉर्थ बाजू, आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी चुकीचं आहे. नॉर्थ हे टोक इकडे पाहिजे होतं आणि हे साऊथ
इकडे पाहिजे होतं, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आपलं नॉर्थ आणि त्या चुंबकाचं नॉर्थ हे एका साईडला येतं आणि चुंबकाचं साऊथ आणि आपलं साऊथ या ठिकाणी एका ठिकाणी येतं आणि यावरून कळतं आपल्याला की साऊथ डायरेक्शन कोणती आहे आणि नॉर्थ डायरेक्शन कोणती आहे आणि याच्यानुसारच मग हे जहाज या जहाजावरती जो काही या ठिकाणी असायचा जहाज चालवण्यासाठी तो त्या ठिकाणी बरोबर त्या दिशेने आपलं काय करायचा जहाज न्यायचा. मग कोण एक्झाम्पल जर सांगितलं तर वास्को दी गामा या ठिकाणी कशासाठी आला होता व्यापार करण्यासाठी. कशासाठी व्यापार करण्यासाठी आणि भारत लुटून गेला. काय केला भारत लुटून गेला. आपले लोक लय मायाळू होते ना त्यांना काय करायचं दया दाखवायची आणि दयेपोटी सगळं देऊन टाकलं कुणाला हे अदर कंट्रीवाले जे काही आले पोर्तुगीज आले इंग्रज आले सगळ्या गोष्टी यांनी लुटून नेल्या आणि कशाच्या बळावर या मॅग्नेटच्या बळावर इथपर्यंत आले ते दिशा दाखवत 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 दिशा काढत 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 बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने ते काय झाले आपल्या इंडियात आले आणि सगळं लुटून त्यांनी नेलं बरोबर आहे की नाही. आता पुढची प्रॉपर्टी आहे बघा आपली या ठिकाणी आपल्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्यावरती आपल्याला पेपरला प्रश्न येतो बरोबर आहे. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे कोणत्या राजा हो ह्या वाल्या आपल्या कोणत्या तुम्हाला दाखवून देतो. एक्सटर्नल कोणत्या आणि इंटरनल कोणत्या. ह्या ज्या दिसत्या तुमच्या बाहेरच्या मॅग्नेटच्या बाहेरच्या ह्या झाल्या तुमच्या एक्सटर्नल लाईन. कोणत्या एक्सटर्नल लाईन ज्या की आता तुम्हाला कुठून कुठे जाताना दिसत आहे. आता तुम्हाला हे बाण कळाले पाहिजे. बघा इथे बाण काय दिसतोय राजा हे सगळी गडबड होती बघा. हे बाण काय दिसतोय असा दिसतोय म्हणजे ही लाईन काय झाली इकडून सुरुवात झाली आणि इकडे येऊन संपली आहे. म्हणजे नॉर्थपासून सुरू झाली आणि साऊथला येऊन संपली. नॉर्थपासून सुरू झाली आणि साऊथला येऊन संपली. मग कधी लक्षात ठेवा एक्सटर्नल मॅग्नेटिक लाईन्स काय एक्सटर्नल मॅग्नेटिक लाईन ह्या नॉर्थपासून सुरू होतात आणि साऊथला संपतात. पेपरला यावरती प्रश्न आलेले आहे आणि फिक्स येण्याची 100% मी गॅरंटी घेतो. 100% यावरती प्रश्न येण्याची मी गॅरंटी घेतो. आता इंटरनल कुठून चालू झाली हे बघा इथून. इंटरनल म्हणजे त्या मॅग्नेटच्या आतमध्ये यामध्ये कोणतीही लाईन एकमेकाला या ठिकाणी छेदत नाही ते सर्वप्रथम तुम्हाला सांगून देतो. आता इंटरनल साऊथपासून चालू झाली आणि तीच परत इकडं नॉर्थला बाहेर आली. मग कधी लक्षात ठेवा इंटरनल मॅग्नेटिक लाईन जी असते मित्रांनो ती चालू कुठून होते आणि बंद कुठं होते साऊथपासून चालू झाले आणि नॉर्थला त्या ठिकाणी संपलेली आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी असणार आहे. काय एक्सटर्नल मॅग्नेटिक लाईन्स या नॉर्थपासून चालू होतात आणि साऊथला त्या ठिकाणी संपतात. त्याच या ठिकाणी इंटरनल लाईन या साऊथला चालू होतात आणि नॉर्थला संपतात. हे कसं लक्षात ठेवायचं हे तुमचं मॅग्नेट आहे. मॅग्नेटला कधी हे जो पोल असतो इकडचा तो नॉर्थ ठेवायचा इकडचा साऊथ ठेवायचा आणि लाईन इथून चालू करायची. ही एक लाईन काढली. मग या एक्सटर्नल लाईन कुठून कुठे झाल्या नॉर्थपासून चालू झाल्या आणि साऊथला संपल्या. त्याच इथं इंटरनल इथून चालू झाल्या आणि परत इकडे गेल्या. त्या मग साऊथपासून चालू झाल्या आणि नॉर्थला संपल्या. मॅग्नेट कधी असं लक्षात ठेवा नॉर्थ पोल इकडनं आणि साऊथ पोल इकडनं बरोबर आहे. आणि हे असं आपलं मॅग्नेट ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काही प्रॉपर्टीज होत्या. कशाच्या राजा हो आपल्या मॅग्नेटच्या. मग मॅग्नेटिक लाईन्स कळालं आणि मॅग्नेटिक लाईनसोबत तुम्हाला परिपूर्ण मॅग्नेट त्या ठिकाणी कळालाय. ओके तर आपल्याला समोर काय बघायचंय चला समोर बघूया काय. या ठिकाणी फॉर्म्युला आहे बघा एक मजेशीर फॉर्म्युला आहे काळजी करायचं नाही आहे. बघा या ठिकाणी मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक जो मॅग्नेट आहे आपला त्या मॅग्नेटचा फोर्स या फोर्सची काय भानगडी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हा आहे नॉर्थ पोल हा आहे साऊथ पोल बरोबर आहे का नाही. मग या ठिकाणी M1 आणि M2 या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि त्यामध्ये आहे काहीतरी डिस्टन्स जे की तुम्हाला आर ह्या अक्षराने दर्शवलं. आणि मित्रांनो हा जो फॉर्म्युला आहे सेम ॲज इट इज तुम्हाला कुलम्स लॉ त्या ठिकाणी मी शिकवला होता Q1 × Q2/R² किंवा कुठे कुठे या ठिकाणी D² सुद्धा तुम्हाला बघायला भेटलं असेल बरोबर आहे की नाही. सेम ॲज इट इज फोर्स कशाचा फोर्सचा हा फॉर्म्युला आहे बघा या ठिकाणी. फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल M1 म्हणजे हा एका पॉईंटवरचं मॅग्नेटिक काय
एक मॅग्नेटिक पॉईंट ह्या आणि हा दुसरा पॉईंट आहे आणि त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स हे जर या ठिकाणी याला भागलं तर त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी भेटतात. ओके. काय भेटतात. मग हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे M1 आणि M2ला. ओके. तुम्हाला न्यूटन्स लॉ बघितला ना तुम्ही, मी तो तुम्हाला शिकवला ना परिपूर्ण, बस संपला विषय. आणि या ठिकाणी आर आहे, आर स्क्वेअर. आर म्हणजे काय? डिस्टन्स. काय कशातलं? त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स, त्याचा की वर्ग या ठिकाणी केला आहे. काय? वर्ग या ठिकाणी केला आहे. आणि इथे हा फॉर्म्युला तुम्हाला कळाला असेल. फोर्स हा काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे M1 आणि M2ला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्स ऑफ दी 2 पॉईंट. काय? डिस्टन्स ऑफ दी 2 पॉईंट आणि त्यांचा वर्ग. काय? त्या डिस्टन्सचा वर्ग. ओके. हे संपलं. आता आपल्याला टेम्पररी मॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट काय ते बघायचं. आणि टेम्पररी मॅग्नेट म्हणजेच काय? तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट. काय राजा हो? तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट. इथपर्यंत कळालं. आणि परमनंट मॅग्नेट म्हणजे तेच मॅग्नेशियामध्ये सापडलं किंवा आता पण आपण त्या ठिकाणी आता काही सापडतंय का? सापडतंय, पण आपण ते बनवतो सुद्धा. मॅनमेड सुद्धा आपण या ठिकाणी परमनंट मॅग्नेट बनवतोय. एवढं लक्षात ठेवा. कारण तेवढी आपली या ठिकाणी काय आहे? भारताची आपल्याकडे तेवढी पॉवर आहे. आपण बनवू शकतो. आपण काहीही बनवतोय. मग ते तर मॅग्नेट आहे. बरोबर आहे की नाही? आणि ते मॅग्नेट आपण कोबाल्ट, बरोबर आहे की नाही? कोबाल्ट वगैरे माहिती आहे तुम्हाला? कोबाल्ट, आपलं हार्डन स्टील वगैरे, कोबाल्ट स्टील याच्यापासून आपण परमनंट मॅग्नेट त्या ठिकाणी आता बनवतोय. बघा या ठिकाणी जे परमनंट मॅग्नेट आहे ते नेचरमध्ये आपल्याला सापडले, बरोबर आहे की नाही? आणि आपलं जे टेम्पररी मॅग्नेट आहे, काय? आपलं जे टेम्पररी मॅग्नेट आहे, हे टेम्पररी मॅग्नेट आणि हे परमनंट मॅग्नेट. जे काय टेम्पररी मॅग्नेट आहे मित्रांनो, ते आपण कसं बनवतो ह्या ठिकाणी या डायग्रामवरून तुम्हाला कळेल. एक खिळा घेतलाय बघा. एका खिळ्याला या ठिकाणी काय केलंय? टर्न्स, एका तारेचे टर्न्स गुंडाळले त्याला आणि त्याला सप्लाय दिला. सप्लाय दिल्यानंतर त्या खिळ्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ 2 पोल या ठिकाणी तयार होतात आणि त्या ठिकाणी जर बारीक आयर्नचे, लोखंडाचे जर बारीक पीस तुकडे जर नेले ना राजा हो, तर ते त्याला चिटकतात. म्हणजेच ते झालं तुमचं टेम्पररी मॅग्नेट. काय? टेम्पररी मॅग्नेट. आता हे परमनंट मॅग्नेट हे कशापासून बनवलं जातं वगैरे वगैरे हे तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. बघा मॅग्नेटाइज, काय? मॅग्नेटाइज तुम्हाला माहिती आहे का? त्याच गोष्टीपासून ते बनवलं जातं आणि तुम्हाला कोबाल्ट स्टील वगैरे, हार्डन स्टील मी तुम्हाला सांगितलं, त्यापासून हे परमनंट मॅग्नेट बनवलं जातं. ओके. आता या ठिकाणी तुमचं जे टेम्पररी मॅग्नेट आहे मित्रांनो, हे टेम्पररी मॅग्नेट कशापासून बनवलं जातं? फेरोमॅग्नेटिक, काय? फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतात. या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा यूज करून आपण टेम्पररी मॅग्नेट त्या ठिकाणी बनवतो, बरोबर आहे. आता मित्रांनो मला या ठिकाणी सांगा, हा जो खिळा दिसतोय याला जे टर्न्स आहे, या टर्नची संख्या मी वाढवली. टर्नची संख्या वाढवली आणि करंटची संख्या वाढवली तर या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ती जास्त तयार होणार आहे. काय? जास्त तयार होणार आहे. किंवा मग ते जर कमी केलं मी तर ते कमी तयार होणार आहे. म्हणजे टेम्पररी मॅग्नेट जे आहे त्याची स्ट्रेंथ, त्याची मॅग्नेटिक फील्ड आपण त्या टर्न्स कमी जास्त करून आणि करंट कमी जास्त करून या ठिकाणी कमी किंवा जास्त करू शकतो. पण तेच परमनंट मॅग्नेटचं तसं आपण काहीही करू शकत नाही. काय? काही करू शकत नाही. जसं आपण काय टेम्पररी मॅग्नेटचं सगळं काय कंट्रोल्ड केलं आहे, तसं परमनंट मॅग्नेटचं करतोय का? नाही आहे. परत एकदा सांगतोय, परमनंट मॅग्नेट जे आहे ते हार्डन स्टील, कोबाल्ट वगैरे, कोबाल्ट स्टील, हार्डन स्टील याच्यापासून बनवतात. आणि तेच तुमचं टेम्पररी मॅग्नेट मी फेरोमॅग्नेटिक मटेरियलपासून म्हटलं, त्याच पद्धतीने ते सॉफ्ट आयर्नपासून त्या ठिकाणी बनवल्या जातं. मग यूज काय राजा हो? तुम्ही टेम्पररी मॅग्नेट म्हणजे काय? तुमची मोटर आहे, जनरेटर सेट आहे, की त्यामध्ये आपण काय करतो? हे टेम्पररी मॅग्नेट त्या ठिकाणी वापरत असतो. त्याच पद्धतीने हे जे तुमचं परमनंट मॅग्नेट आहे, तुम्हाला ते आपण छोट्या-छोट्या लहानपणी मोटर खोलत होतो, माहिती आहे का? मोटर खोलत होतो. कोणती? रिमोटच्या गाडीतली. आणि या ठिकाणी दोन्ही साईडला असं असायचं. ते आहे तुमचं परमनंट मॅग्नेट. त्यानंतर तुम्हाला स्पीकर, तुम्ही एक गाडी बनवली होती, माहिती आहे का? बनवली होती, मला माहिती आहे तुम्ही बनवली होती. या ठिकाणी एक मॅग्नेट लावलं आणि इकडून एक मॅग्नेट आहे, तुम्ही त्या मॅग्नेटला 2 सारखे पोल त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी रिपल्शन करून तुमची गाडी या ठिकाणी पळवली होती, बरोबर आहे. ही आहे ओके. ही गाडी तुम्ही पळवली होती. ते एक मॅग्नेट जे की स्पीकरचं मॅग्नेट आहे.
तुमच्या हेडफोन्समध्ये मॅग्नेट आहे, तुमच्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये मॅग्नेट आहे, काही इन्स्ट्रुमेंटमध्ये मॅग्नेट आहे, ते सगळे मॅग्नेट परमनंट मॅग्नेट आहे, ज्याचं की आपण स्ट्रेंथ वगैरे कमी किंवा जास्त करू शकत नाही. काय कमी किंवा जास्त राजा हो त्या ठिकाणी करू शकत नाही. आता आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट यांना दोघांना कंपेअर करून मॅग्नेटिक सर्किट शिकायचं आहे. कारण त्या ठिकाणी बघा, मी जर तुम्हाला मॅग्नेटिक सर्किट डायरेक्ट सांगितलं, मग त्या ठिकाणी इकडे करंट असतो, तिकडे फ्लक्स असतात, इकडे व्होल्टेज असतो, म्हणजे इकडे EMF असतो, तिकडे MMF असतो, असं तुम्हाला कळणार आहे का? नाही आहे. मग एक एक पॉईंट डिटेल्ड मी या ठिकाणी घेणार आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी काय करतो राजाओ, हे आपण दोनदा घेऊ. बघा, टेन्शन घ्यायचं नाही. काय टेन्शन घ्यायचं नाही, ही गोष्ट आपण दोनदा घेऊ, काळजी करू नका. ठीक आहे. बघा, या ठिकाणी आपण काय करू, इलेक्ट्रिक सर्किट, याला इलेक्ट्रिक सर्किट म्हणू, ELECTRIC इलेक्ट्रिक सर्किट. आणि हे मॅग्नेटिक सर्किट, मॅग्नेटिक सर्किट CKT, सर्किटला मी CKT करतोय. बघा, सर्वप्रथम आपण घेऊ EMF, बरोबर आहे का नाही मित्रांनो? इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जसा EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतो, तसा या ठिकाणी बघा मॅग्नेटिक सर्किटमध्ये MMF असतो, म्हणजेच मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. आणि याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट. म्हणजे काय, तुम्हाला बोललो मी, जेवढे टर्न्स वाढवले आणि जेवढा करंट वाढवला तेवढी स्ट्रेंथ वाढणार. कशाची? टेम्पररी मॅग्नेटची. मग हे टर्न झाले आणि हा करंट झाला, बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार म्हणजेच तुमचा EMF म्हणजेच मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा आहे त्याचा फॉर्म्युला. टर्न्स गुणिले करंट. EMF जर नसता तर इलेक्ट्रॉन्स करंट फ्लो झाले असते का? नाही. तसा EMF जर नसेल तर या ठिकाणी फ्लक्स, काय FLUX फ्लक्स, त्या ठिकाणी FLOW म्हणजेच फ्लो होणार नाही आहे. काय होणार नाही आहे? फ्लो होणार नाही आहे. आणि ते फ्लो होण्यासाठी, याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठीच हे टर्न्स आणि करंट वापरतोय, म्हणून त्या EMFचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काही भापट पसारा सांगण्याची गरज नाही आहे, हे मला माहिती आहे. बघा, या टर्न्स, N म्हणजे काय तुमच्या नंबर ऑफ टर्न्स. N म्हणजे काय, इथं लिहू का? N म्हणजे NUMBER, नंबर ऑफ TURN, नंबर ऑफ टर्न. आणि तेच आहे म्हणजे करंट, CURRENT, करंट, असं या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. या बॉक्समध्ये मी एक एक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, ती पुसणार, डबल पुढची घेणार, पुसणार, पुढची घेणार. आता N म्हणजे काय? टर्न. आणि या ठिकाणी I म्हणजे काय? ॲम्पियर. मग या ठिकाणी टर्न इंटू ॲम्पियर असा आपण युनिट या ठिकाणी बनवू शकतो का? मला सांगा. हा टर्न इंटू ॲम्पियर हे म्हणायला थोडं वेगळं वाटतं, म्हणजे चालीत येत नाही. मग ॲम्पियर टर्न असं म्हणलं तर ठीक आहे. म्हणून कधी लक्षात ठेवा, तुमच्या MMFचं युनिट जे असतं ते हे ॲम्पियर टर्न, आणि त्याचा फॉर्म्युला आहे राजा हो नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट. मग या ठिकाणी EMFचा ॲनालॉगस असतो. काय? EMFचा ॲनालॉगस असतो. MMF ॲनालॉगस म्हणजे काय? जसा की इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एक गोष्ट आहे, तशीच मॅग्नेटिक सर्किटमध्ये ती दुसरी गोष्ट आहे, म्हणजेच ॲनालॉगस. मग EMF इज द ॲनालॉगस ऑफ दी MMF, MMF इज द ॲनालॉगस ऑफ दी काय? ऑफ दी EMF. हे ॲनालॉगस तुम्हाला ही कन्सेप्ट या ठिकाणी कळाली असेल, फॉर्म्युला कळाला असेल. त्या फॉर्म्युल्यावरून कशा पद्धतीने युनिट या ठिकाणी आपण आणलं ते सुद्धा कळालं असेल. फॉर्म्युला जर लक्षात आला तर कसंही युनिट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं काम नाही आहे राजाओ. इथपर्यंत झालं राजाओ आपलं, बरोबर आहे की नाही? इथपर्यंत आपलं झालं. आता याच बॉक्समध्ये आपण काय करू, एक कन्सेप्ट परत बघूया. आता इलेक्ट्रिक सर्किटमधून करंट वाहतो, CURRENT, करंट वाहतो इलेक्ट्रिक सर्किटमधून. तसाच मॅग्नेटिक सर्किटमधून कोण जो बादशाह वाहतो ना, तो आहे फ्लक्स. काय आहे? फ्लक्स. मग या फ्लक्सलाच वाहण्यासाठी, फ्लो करण्यासाठी जो मदत करतो
तो आहे तुमचा हा यम यम यप, बरोबर आहे. मग या फ्लक्सला आपण कशाने दर्शवतो? तो आहे फाय. काय आहे तो? फाय. काय आहे तो? फाय. या फायच्या मदतीने आपण काय करतो? फ्लक्सला डिनोट करत असतो. म्हणजे त्या फ्लक्सचं नामकरण केलेलं आहे आपण फाय. काय? फाय. काय? फाय. कळालं मग तुम्हाला? जसा की करंट हा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आहे, तसाच फ्लक्स हा मॅग्नेटिक सर्किटमध्ये आहे. मग हे दोघं पण काय झाले? एकमेकांचे ॲनालॉगस झाले. बरोबर आहे का नाही? आता करंटचं युनिट काय आहे राजा हो? युनिट UNIT युनिट आहे एम्पियर. बरोबर आहे का नाही? तसं फ्लक्सचं सुद्धा युनिट असतं राजा हो, ते असतं वेबर. काय असतं राजा हो? फ्लक्सचं सुद्धा युनिट असतं. असं लिहू का या ठिकाणी? UNIT युनिट वेबर. मराठीत लिहून देतो वेबर. म्हणजे या WBला काय म्हणतात हे तुम्हाला कळालं पाहिजे. काय म्हणतात WBला? वेबर म्हणतात. त्याला आपण फाय या अक्षराने या ठिकाणी दर्शवलं आहे. कशाला? तुमच्या फ्लक्सला. इथपर्यंत सर्वांना चांगल्या पद्धतीने कळालं राजा हो? कळायलाच पाहिजे. आता पुढची गोष्ट सांगण्यासाठी आपल्याला हे सगळं पुसावं लागेल, कारण जागा छोटी आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पुढे आणि सगळ्यात पहिले आता मला सांगा, ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट पास होतोय इलेक्ट्रिक सर्किटमध्ये, कुणामुळे होतो तो? इलेक्ट्रॉन्समुळे. एवढं तर माहिती आहे, इलेक्ट्रॉन्स जेव्हा फ्लो होतात तेव्हा तुमचा करंट फ्लो होतो. ELECTRON इलेक्ट्रॉन्स झाले. इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले. कुणामुळे झाले राजा हो? कुणामुळे? इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले. इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले आणि या इलेक्ट्रॉन्समुळे CURRENT तुमचा करंट फ्लो झाला. कोण? करंट फ्लो झाला. कुणामुळे? इलेक्ट्रॉन्समुळे. कुणामुळे? इलेक्ट्रॉन्समुळे करंट फ्लो झाला. तसाच या ठिकाणी जसा तिकडे इलेक्ट्रॉन्समुळे करंट फ्लो झाला, तसं या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्समुळे. काय? मॅग्नेटिक लाईन्स. मॅग्नेटिक लाईनमुळे या ठिकाणी फ्लक्स फ्लो होणार आहे. म्हणजेच फाय तुमचा जो की आपण दर्शवतो. फ्लो ऑफ दी मॅग्नेटिक लाईन्स. काय? फ्लो ऑफ दी मॅग्नेटिक लाईन्स. ओके, इथपर्यंत कळालं. इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले, करंट फ्लो झाला, मॅग्नेटिक लाईन्स या ठिकाणी फ्लक्स वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला कळायला. म्हणजे काय झालं? मॅग्नेटिक लाईन्स आणि फ्लक्स तुम्हाला सांगितलं मी. हा तुमचा मॅग्नेटिक एक्झाम्पल, ह्या तुमच्या मॅग्नेटिक लाईन्स आहे. बरोबर आहे की नाही? आणि इथे आहे तुमचे फ्लक्स. इथे आहे फ्लक्स. काही एवढं ह्या पॉईंटचं या ठिकाणी टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. ओके. या ठिकाणी काही तुम्हाला त्याच्यावरती यावरती काही विचारलं जात नाही. जिथं विचारलं जातं तिथं मी तुम्हाला सांगणार आहे फ्लक्स कशामुळे फ्लो झाले, कोण कशामुळे फ्लो झालं नाही. काय विचारलं जातं ना ते तुम्हाला परफेक्ट सांगणार, काळजी करायचं काम नाही. आता तुम्हाला रेझिस्टन्स शिकायचा आहे. मग रेझिस्टन्स कोणता शिकायचा आहे? इलेक्ट्रिक सर्किटमधला. मग इलेक्ट्रिक सर्किटमधला RESI RESISTANCE हा आहे रेझिस्टन्स. तसाच मॅग्नेटिक सर्किट. काय? तुमचं जे मॅग्नेटिक सर्किट होतं बघा, या ठिकाणी पुसलंय वाटते माझ्याकडून. ठीक आहे. मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे. या मॅग्नेटिक सर्किटमध्ये असतो रिलक्टन्स. मग काय असतो? इकडे असतो राजा हो रिलक्टन्स. मग हे दोघांचे काय? ॲनालॉगस आहे. काय आहे? ॲनालॉगस आहे. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. ॲनालॉगस म्हणजे कळालं ना, इलेक्ट्रिक सर्किटमधला जो सेम तोच मॅग्नेटिक सर्किटमधला. याला काय म्हणतो आपण? ॲनालॉगस म्हणतो. आता रेझिस्टन्समध्ये रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? R=ρL/A. काय आहे? R=ρL/A. तसाच रेझिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे V/I. V म्हणजे EMF आणि I म्हणजे आपला I. मग या ठिकाणी आपण या रिलक्टन्सचा फॉर्म्युला एक बनवू त्या पहिले रिलक्टन्सला S या अक्षराने आपण डिनोट करत असतो. बरोबर आहे का नाही? तर या ठिकाणी बेसिक फॉर्म्युला याचा तुम्हाला सांगायचा L/, ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी रिलेटिव्ह परमिएबिलिटी इंटू ए लेंथ अपॉन एरिया. ओके, हे या ठिकाणी फॉर्म्युला झाला. पण याच्याकडे आपल्याला जायचं नाही आहे. तुम्हाला मेन फॉर्म्युला या ठिकाणी कसा बनतो तुम्हाला सांगतो. रिलक्टन्स म्हणजे S आणि या ठिकाणी रेझिस्टन्स म्हणजे R. इथपर्यंत तुम्हाला कळालं. ठीक आहे. आता या ठिकाणी EMF आला, मग इथे काय येईल? MMF. आता इथे करंट आला, म्हणजे इथे काय येईल? फ्लक्स येणार आहे. मग MMFचा फॉर्म्युला सांगा. या ठिकाणी N × I आणि फ्लक्सचं या ठिकाणी डायरेक्ट युनिट लिहून टाकू का?
कारण त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला नाही, पुढे शिकवणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, डायरेक्ट या ठिकाणी युनिट लिहून टाकतो. एन इंटू आय म्हणजे ॲम्पियर टर्न अपॉन व्हेबर. ॲम्पियर टर्न अपॉन व्हेबर हे काय भेटलं राजा हो? हे भेटलं तुम्हाला युनिट. कशाचं? रिलक्टन्स. कशाचं? रिलक्टन्स. काय मी या ठिकाणी पाठ केलंय का? नाहीये. इकडून इकडे नेलं, इकडे काय होतं ते तिकडे सांगितलं, आणि तिकडून कशा पद्धतीने हे युनिट बनवलं ते तुम्हाला कळालं. FORMULA. काय? LA हा झाला तुमचा फॉर्म्युला. कोणता? हा झाला तुमचा फॉर्म्युला. आणि हे झालं तुमचं युनिट. कसं या ठिकाणी तयार झालं ते सगळं या ठिकाणी कळालं. याच्यावरती अजून काय युनिट वगैरे आहे बरं का, ते तुम्हाला सांगणार आहे, काळजी करायची नाही आहे. आता करंट डेन्सिटी आणि फ्लक्स डेन्सिटी आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे. ते समोर सुद्धा बघणार आहे, आपण डिटेलमध्ये बघणार आहे, त्याची काळजी करायची नाही, पण इथे आपल्याला या चार्टमध्ये बघायचं आहे. आता इकडे CURRENT करंट डेन्सिटी, आणि इकडे मॅग्नेटिक डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय? I/A. आणि याचं युनिट काय मग? आय म्हणजे ॲम्पियर आणि एरियाचं असतं मीटर स्क्वेअर. कधी लक्षात ठेवा, करंट डेन्सिटीचं युनिट लक्षात ठेवा बरं का, खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे आहे त्याचं युनिट. हे काय आहे? युनिट. आता या ठिकाणी तुम्हाला मॅग्नेटिक डेन्सिटी जी आहे, ही डेन्सिटी डिनोट करतात बी या अक्षराने राजाव. काय? या बी या अक्षराने. आणि 1,00,000 कोटी करोडो वेळेस हा प्रश्न पेपरला आलेला आहे. काय विचारतात तुम्हाला? युनिट विचारतात. काय? युनिट विचारतात. कशाचं? फ्लक्स डेन्सिटीचं, म्हणजे मॅग्नेटिक डेन्सिटी म्हणजेच त्या ठिकाणी फ्लक्स डेन्सिटी. या ठिकाणी फ्लक्स करतो, फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे. आणि फ्लक्स डेन्सिटीचं युनिट कसं बनतं बघा. याचा फॉर्म्युला आहे फाय अपॉन एरिया. फाय म्हणजेच काय? त्याचं युनिट काय? वेबर आहे. तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो, फ्लक्सचं युनिट वेबर आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. मग कधी लक्षात ठेवा, फ्लक्स डेन्सिटीचं जे युनिट असतं ते व्हेबर पर मीटर स्क्वेअर हे असतं. लाख वेळेस पेपरला राजा हो हा प्रश्न आलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे? 100% कळालं असेल, काही काळजी करू नका. कळालं नाही तरी मी समोर सांगणारच आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कंडक्टन्स बघितला असेल, बघितला का नाही? कंडक्टन्स बघा, CON कंडक्टन्स, जो की आपण G या अक्षराने दर्शवला होता. ठीक आहे. तो कंडक्टन्स सारखाच या ठिकाणी त्याचा ॲनालॉगस आहे, म्हणजे त्याच्यासारखा परमनन्स. काय? परमनन्स. हा परमनन्स जो असतो ना मित्रांनो, तो याच्यासाठी मदत करतो. कशासाठी? फ्लक्स फ्लोसाठी. जसा कंडक्टन्स हा आपल्याला इलेक्ट्रॉन्स फ्लोसाठी मदत करत होता, जेवढा जास्त कंडक्टन्स तेवढा करंट फ्लो जास्त होता, तसा जेवढा जास्त फ्लक्स परमनन्स तेवढा फ्लक्स फ्लो या ठिकाणी जास्त असणार आहे. पण रेसिप्रोकल म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी, रेझिस्टन्स हा कशाचा रेसिप्रोकल आहे? कशाचा आहे? कंडक्टन्सचा मी तुम्हाला बोललो होतो, बरोबर आहे की नाही? आणि त्यानंतर रेझिस्टिव्हिटी ही रेसिप्रोकल आहे, तुम्हाला बोललो होतो. कशाची? कंडक्टिव्हिटीची. तसं या ठिकाणी मित्रांनो, तुमचा जो रेझिस्टन्स आहे म्हणजे तुमची जी रिलक्टन्स आहे, काय? रिलक्टन्स जो आहे तो परमनन्सचा रेसिप्रोकल असणार आहे. रेसिप्रोकल म्हणजे काय? परमनन्सच्या डायरेक्ट अपोजिट. परमनन्स जर फ्लक्सला मदत करतोय, तर रिलक्टन्स त्याला अपोज करतोय, त्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय. हे झालं या ठिकाणी काय? रेसिप्रोकल. मग तुम्हाला रेसिप्रोकल ही कळाला आणि ॲनालॉगस पण कळालं. ठीक आहे. ॲनालॉगस म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट टू मॅग्नेटिक सर्किट, आणि रेसिप्रोकल म्हणजे त्याच्या घरातच. तू काय करायचं ते तुझ्या घरात कर, म्हणजे रेसिप्रोकल. आणि ॲनालॉगस म्हणजे मी तुझ्या घरात आणि तू माझ्या घरात. ओके, पुढचं तुम्हाला कळालंय. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला कळाली आहे. तर या ठिकाणी परमनन्सला आपण रिलक्टन्सला यस या अक्षराने दर्शवलं. मग परमनन्सला 1/s आपण अशा पद्धतीने दर्शवू शकतो. आय एम राईट? मग आता रिलक्टन्सचा फॉर्म्युला आपण बनवला होता. काय बनवला होता? रिलक्टन्सचा फॉर्म्युला MMF अपॉन MMF आपण त्या ठिकाणी V × I, मग इकडे
फ्लक्स येतं आणि फॉर्म्युला बनला होता ॲम्पियर टर्न अपॉन वेबर. मग आपल्याला याला उलटं करावं लागेल ना आता. ॲम्पियर टर्न अपॉन वेबर हा रिलक्टन्स आहे आणि रिलक्टन्स आणि परमनन्स हा उलटा आहे. म्हणून या ठिकाणी ह्या परमनन्सचा जो फॉर्म्युला असणार आहे, या परमनन्सचा जो फॉर्म्युला असणार आहे तो वेबर पर ॲम्पियर टर्न असा बनणार आहे आणि याची सकल डिटेल माहिती आपण समोर बघणारच आहे. त्यामुळे काहीही काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, तर चला समोर जाऊया. समोर या ठिकाणी मित्रांनो काय असणार आहे ते बघूया. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटवरती तुम्हाला काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी सांगितली. काळजी करायचं काम नाही आहे. आता डायरेक्टली आपल्याला मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स मी तुम्हाला शिकवला, तर त्याविषयी सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन आपण परत या ठिकाणी घेणार आहे. काळजी करायचं काम नाही. तर चला, एम म्हणजेच मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. काय? मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, ज्याचा की आपण फॉर्म्युला बघितला N×I. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, NUMBER, नंबर ऑफ टर्न्स. ओके, आणि I म्हणजे तुमचा CURRENT, करंट. हे N थोडं चांगलं काढायचं आहे. ठीक आहे, एकच मिनिट. या पेनाची साईज या ठिकाणी नाही आहे बघा, इथून होते ती साईज. ठीक आहे, थोडी छोटी करतो. ओके, थोडी छोटी केली, अजून थोडी छोटी करते अशा पद्धतीने. ठीक आहे, बघा मग MMF तुम्हाला त्याचा फॉर्म्युला कळाला, त्याचं युनिट कळालं. ठीक आहे, युनिट काय त्याचं बघा इथे. युनिट काय राजा हो? युनिट काय? ॲम्पियर टर्न. दोघं या ठिकाणी कसे आहे? गुणाकारात आहे. ॲम्पियर टर्न हे युनिट तुम्हाला कळालं, पण एक दुसरं युनिट असतं, ते असतं गिल्बर्ट्स. काय असतं? गिल्बर्ट्स. हे तुम्हाला पाठीमागे सांगितलं की मी नाही, मग इथे सांगतोय. या ठिकाणी 2 युनिट आहे तुमच्या MMFला. पहिलं आहे या ठिकाणी ॲम्पियर टर्न, ही जास्तीत जास्त वापरल्या जातं, पण पेपरला कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला गिल्बर्ट्स हा ऑप्शन देतील, ॲम्पियर टर्न हे ऑप्शन देतील आणि बोथ आर राईट हे ऑप्शन देतील. मग बोथ आर राईट हे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल, तिथे आपण चुकतो. आता मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला सांगितला. काय? मॅग्नेटिक फ्लक्स, FLUX, मॅग्नेटिक फ्लक्स, जे की फाय या लेटरने आपण काय केलं? दर्शवलं. त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला कशानुसार या ठिकाणी रेझिस्टन्सनुसार तुम्हाला सांगितला होता, N×I अपॉन काय? N×I म्हणजे MMFनुसार N×I आणि रिलक्टन्सचा फॉर्म्युला या ठिकाणी खाली घेतला. ठीक आहे, हे आता मॅग्नेटिक फ्लक्सचा तुम्हाला फॉर्म्युला बहुतेक सांगायचं राहिला आहे ना. मग आता रिलक्टन्सचा फॉर्म्युला आपण खाली ठेवू. मग रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? काय रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय? रिलक्टन्सचा आपण बघितला ना. रिलक्टन्स काय आहे? रिलक्टन्स म्हणजे रेझिस्टन्स. R=V/I. V/I म्हणजे इकडे काय येईल? MMF अपॉन या ठिकाणी फ्लक्स म्हणजेच या ठिकाणी येईल वेबर. डायरेक्ट युनिट घेतलं आणि MMFचं युनिट काय? ॲम्पियर टर्न पण वेबर. मी पाठ करतोय का नाही आहे? बनवतोय डायरेक्ट, बरोबर आहे की नाही? ॲम्पियर टर्न पण वेबर. मग या ठिकाणी ॲम्पियर टर्न पर वेबर असं लिहून घेतो आणि वरती काय आहे आपलं? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे आपला करंट काय? V/R असाच आहे. मग V म्हणजे या ठिकाणी MMF म्हणजे काय? N आहे म्हणजे आपला ॲम्पियर टर्न झाला. बरोबर की नाही? मला सांगा, बरोबर की नाही? मग ॲम्पियर टर्न या ठिकाणी हे कसं होतं बघा. ॲम्पियर टर्न आहे, ॲम्पियर टर्नच्या खाली काहीतरी आहे, मग हे घेऊ आणि या ठिकाणी ॲम्पियर टर्न अपॉन वेबर घेतलं. ठीक आहे, हा याच्यासोबत जाणार, याची कन्सेप्ट मी तुम्हाला A/B/C/D या ठिकाणी बोललो होतो. हा याच्यासोबत जातो आणि हा याच्यासोबत जातो. आता हे कसं होईल मग? ॲम्पियर टर्न इंटू वेबर अपॉन ॲम्पियर टर्न, बरोबर आहे की नाही? ॲम्पियर टर्न गेलं. काय? ॲम्पियर टर्न गेलं, राहिलं वेबर. म्हणून मॅग्नेटिक फ्लक्सचं जे काही युनिट आलं मित्रांनो, ते युनिट आलं वेबर. कसं आलं राजाव? कळालं? कुठून काढलं मी? तिथल्या तिथंच पाठ केलं नाही, अजिबात पाठ केलं नाही. मग आता हे मॅग्नेटिक फ्लक्स कळालं, त्यामध्येच तुम्हाला रिलक्टन्सचं युनिटसुद्धा मी काढून दाखवलं. R=V/I. त्यालाच आपण कन्वर्ट केलं मॅग्नेटिक सर्किटमध्ये ॲम्पियर टर्न पण वेबर आलं. मग रिलक्टन्स या ठिकाणी लिहून देतो व्यवस्थित. ठीक आहे, रिलक्टन्स. ठीक आहे, हा झाला रिलक्टन्स. ठीक आहे, आता रिलक्टन्स हे बघा या ठिकाणी आपला. आता रिलक्टन्स या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. रिलक्टन्स या ठिकाणी म्हणजेच तुमचा
ॲनालॉगस आहे कशाच्या? रेझिस्टन्सच्या ॲनालॉगस त्या ठिकाणी आहे, बरोबर आहे की नाही? आणि ह्या रिलक्टन्सचा फॉर्म्युला या ठिकाणी मी तुम्हाला इथे बनवून दाखवला होता. NI या ठिकाणी फ्लक्स अशा पद्धतीने बनला. मग या ठिकाणी नुसार हा बनला होता आणि फ्लक्सनुसार हा इकडचा बनला होता, बरोबर आहे की नाही? आणि याचे डायरेक्ट आपण MMFचं युनिट ॲम्पियर टर्न आणि फ्लक्सचं वेबर असं घेऊन या ठिकाणी युनिट आलं होतं. मग या ठिकाणी एकच युनिट आहे का रिलक्टन्सचं? ना बाबा ना. रिलक्टन्सचे युनिट बघा, ॲम्पियर टर्न पर वेबर नंबर 1, नंबर 2 याला ॲम्पियर पर वेबर असंही घेतात आणि नंबर 3 1/हेनरी. काय? हेनरी हे सुद्धा याचं युनिट आहे. HENR हेनरी हेही त्याचं युनिट आहे. आणि यालाच कशा पद्धतीने लिहितात तेही तुम्हाला सांगतो. HENRY आणि या ठिकाणी -1 समजा, ठीक आहे. -1 घेतलं आहे, 1 नको, ठीक आहे. हा -1 मग तो वरती आला आहे ना रे, वरती. हा खाली होता त्या वर आला, ठीक आहे. मग या ठिकाणी मायनस येतं. ओके. हेनरी आता या ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे, तो न्यूमॅनेटरला आला म्हणजे अंशस्थानी आला, बरोबर आहे. ही एवढे युनिट आहे बघा. ॲम्पियर टर्न पर वेबर, ॲम्पियर पर वेबर 1 हेनरी म्हणजे त्याला हेनरी इनवर्स म्हणतात. याला काय म्हणतात? इनवर्स म्हणतात, ठीक आहे. कशाला? हे याला इनवर्स वरती आलं ना ते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा रिलक्टन्स होता. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. तर आता तुम्हाला कॅपॅसिटर शिकवताना मी या ठिकाणी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी TBVT हे असं शिकवलं होतं आणि ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी हे शिकवलं होतं. पण आता हे काय आपलं मॅग्नेटिक सर्किट आहे राजा. मग मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपल्याला ॲब्सोल्यूट परमिॲबिलिटी जे की आपण या अक्षराने दर्शवतो आणि रिलेटिव्ह परमिॲबिलिटी जे की μR या अक्षराने दर्शवतो. याला काय म्हणतात? म्हणतात. म्यू कसं तरी तुम्हाला हे झालं आहे. म्यू लक्षात ठेवा. म्यू काय? ओके. म्यू हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जे की आपल्याला जो एक कर्व बघायचा आहे, BH कर्व त्या ठिकाणी आपल्याला कामा येणार आहे. आणि BH कर्वमध्ये बघणारी डेन्सिटी मी तुम्हाला मागच बोललो ना, डेन्सिटी सांगितलं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, परत सांगतोय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, ठीक आहे. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काय आहे बघा. ही मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आपण काय करतो? B या अक्षराने त्या ठिकाणी दर्शवतो आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता φ/A. काय? φ/A. मग फाय म्हणजेच वेबर आणि ए म्हणजे एरिया जो की मीटर स्क्वेअरमध्ये आपण लिहित असतो, त्याचं युनिट येते. मग कधी लक्षात ठेवा, डोळे लावून तुम्हाला कधीही विचारलं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कोणत्या अक्षराने दर्शवतो, तर त्या ठिकाणी आलं पाहिजे B आणि त्याचं युनिट काय, तर ते आलं पाहिजे वेबर पर मीटर स्क्वेअर आणि त्याचा फॉर्म्युला काय? φ/A. या 3 गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. आणि वेबर पर मीटर स्क्वेअर हे एकच त्याचं युनिट नाही आहे, तर त्याचं दुसरंही युनिट आहे टेस्ला. काय? टेस्ला. काय केलं? ठेचला. काय केलं? ठेचला. कोण? डेन्सिटी ठेचला. आणि ते टी बघा, या टेस्ला कंपनी माहिती आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टेस्ला. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टेस्ला. ओके. आणि दुसरं बघायचं आहे तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी जी की आपण राजा हो H या अक्षराने दर्शवतो. काय? H या अक्षराने दर्शवतो. तर या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगायची. आता छोटीशी कहाणी काय? ती कहाणी सांगितली की तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायचं काम पडणार नाही राजाओ. आणि त्यामुळेच तुम्हाला मला एक छोटीशी कहाणी सांगायची. छोटीशी कहाणी म्हणजे एक स्टोरी आहे बघा. 20 जुलै. काय? 20 जुलै. मराठीत तर पूर्ण मराठीतच, नाही तर इंग्लिश तर इंग्लिश. 20 जुलै 1969 रोजी काय झालं? एक अपोलो नावाची एक मोहीम राबवण्यात आली. नीट काढतो थोडं बघा. अपोलो नावाची एक मोहीम काढण्यात आली. हिचं नाव होतं अपोलो 11. ही मोहीम कोणती होती? चंद्रावरती जाण्याची. मग या ठिकाणी या मोहिमेचं नाव होतं अपोलो 11 आणि ती मोहीम राबवण्यात आली
काही दिवसापूर्वी पण 20 जुलै 2069ला, काही दिवसापूर्वी नाही, 20 जुलै 1969 रोजी ती मोहीम राबवण्यात आली. त्या मोहिमेचं नाव होतं अपोलो 11. काय? अपोलो 11. आणि या मोहिमेमध्ये जे आपले या ठिकाणी रॉकेट असतात, यान असतात, त्यामध्ये या ठिकाणी काही शास्त्रज्ञ बसून चंद्रावरती गेले. हा आहे आपला चंद्र. ठीक आहे. या चंद्रावरती ते गेले. मग या चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नील आर्मस्ट्रॉंग. काय? नील, या ठिकाणी बघा चुकून हुकून काहीतरी होतं, नील आर्मस्ट्रॉंग. मग या ठिकाणी मी लिहितोय बघा, नील, नील आर्म स्ट्रॉंग, दिस इज अ स्ट्रॉंग. ओके. नील आर्मस्ट्रॉंगने काय केलं, या चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. आणि त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी ठेवलं बघा, बज. हे नावही खतरनाक आहे, ऑल्ड्रिन, बज ऑल्ड्रिन याने ठेवलं दुसरं पाऊल. आणि या नील आर्मस्ट्रॉंगच्या या नील नावावरून तुम्हाला काय करायचंय, या मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हे सगळं पुसून टाकू, हे फक्त बापट पसारा होता तुम्हाला कळण्यासाठी. मग नील आर्मस्ट्रॉंग H = NIL. NI म्हणजे नी आणि L म्हणजे ल, म्हणजे हे झालं नील. मग यावरून तुम्हाला राजा हो लक्षात ठेवायचं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे NI/L. NI/L. NI म्हणजेच तुमचा MMF, त्याचं युनिट असतं राजा हो, काय युनिट आहे, ॲम्पियर टन. आणि लेन्सचं युनिट असतं मीटर. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला बनला ॲम्पियर टन पर मीटर. कुठे फॉर्म्युले आपण पाठ केले का? नाही आहे. त्या ठिकाणी फॉर्म्युलेही पाठ केले नाही आणि युनिटही पाठ केले नाही. फॉर्म्युला लक्षात आला, लक्षात ठेवला की लगेच त्या ठिकाणी युनिट बनणार आहे. आता मला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची, या ठिकाणी सुद्धा एकच फॉर्म्युला नसतो, युनिट नसतं, हे युनिट आहे, हे युनिट आहे. ठीक आहे, हे युनिट आहे. तर या ठिकाणी परत या ॲम्पियर टन पर मीटरला ॲम्पियर पर मीटर सुद्धा म्हणतात, म्हणजे हे टर्न या ठिकाणी काढून टाकतात. हाही काय आहे, हे पण एक युनिट आहे. ठीक आहे राजाओ, हे पण काय आहे, एक युनिट आहे. परत या ठिकाणी एक युनिट आहे, काय आहे मग ते, N/वेबर, न्यूटन पर वेबर. हे सुद्धा काय आहे राजा हो, एक युनिट आहे. ठीक आहे. हे बेसिक युनिट कळालं तुम्हाला, ॲम्पियर टन पर मीटर. दुसरं त्यालाच या ठिकाणी कसं ॲम्पियर पर मीटर असंही या ठिकाणी करतात आणि त्यालाच परत या ठिकाणी न्यूटन पर वेबर असंही या ठिकाणी लिहितात. ठीक आहे. आता तुम्हाला मी डेन्सिटी शिकवली, ही बघा तुमची डेन्सिटी शिकवली. त्यानंतर मी तुम्हाला इंटेन्सिटी शिकवली आणि आता तुम्हाला शिकायचं आहे परमिॲबिलिटी, जी की म्यू या अक्षराने तुम्ही दर्शवता. मग ती रिलेटिव्ह आणि ऑब्सोल्यूट. ठीक आहे. आता त्यावरती तुम्हाला प्रश्न येतो, मी तेवढंच सांगणार, बाकी पापट पसारा काही सांगणार नाही. यावरती तुम्हाला एक प्रॉब्लेम येऊ शकतो पण येणार नाही. पण या ठिकाणी युनिट आणि फॉर्म्युले यावरती 100% प्रश्न विचारले जातो. डेन्सिटीचा टेस्ला आणि वेबर पर मीटर स्क्वेअर हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी ॲम्पियर टन पर मीटर, ॲम्पियर पर मीटर आणि न्यूटन पर वेबर एवढे या ठिकाणी लक्षात ठेवायचे राजाओ. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, समोरचं बघायचं आहे. समोरचं काय आहे, चला बघूया. बघा या ठिकाणी तुम्हाला डेन्सिटी शिकवली. अरे हे पण ना, एकच मिनिट हा, तुम्हाला काय केलं मी, डेन्सिटी शिकवली, त्याला बी म्हटलं. तुम्हाला इंटेन्सिटी शिकवलं, त्याला एच म्हणलं. आणि परमिॲबिलिटीला मी म्यू म्हटलं. ठीक आहे. आता ऑब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ते नंतर, आपण नंतरचा प्रश्न आहे ते नंतर बघूया. ठीक आहे. याला लॉक टाकायचं. हां झालं, आता हे हलणार डोलणार नाही आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मला तुम्हाला जसा मी ट्रँगल शिकवला होता कशामध्ये, ओम्स लॉमध्ये, तसा इथं शिकवणार आहे. इथे घ्यायचा बी, इथे म्यू किंवा एच आणि इथे बी म्यू किंवा एच, अशा पद्धतीने. आणि इथून तुम्हाला फॉर्म्युले बनवून दाखवणार, म्यू इंटू एच, त्यानंतर एचचा फॉर्म्युला डेन्सिटी अपॉन परमिॲबिलिटी. आणि आता डेन्सिटी हे झाला आणि आता म्यूचा फॉर्म्युला डेन्सिटी अपॉन इंटेन्सिटी. म्हणून आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला भेटला, तो आहे परमिॲबिलिटीचा
तो आहे डेन्सिटी अपॉन इंटेन्सिटी. तो या ठिकाणी बघा इंटेन्सिटीचा काय झालं आहे, या ठिकाणी डेन्सिटी अपॉन परमिॲबिलिटी आणि डेन्सिटीचा एक फॉर्म्युला झाला आहे परमिॲबिलिटी इंटू इंटेन्सिटी. या गोष्टी लक्षात ठेवा. हे कसं केलं मी, या चार्टवरून ह्या ट्रँगलवरून केलं. ट्रँगलमध्ये फक्त वरती काय आहे, बी आहे, इकडे म्यू आहे, इकडे एच आहे. म्यू आणि एच या ठिकाणी कसं आहे, या ठिकाणी ठेवा तुम्ही, हा इकडे घ्या, हा इकडे घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण या ठिकाणी बी वरती घ्या. ओके. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्यावरून तुम्ही बाकीचे लक्षात राहणार, तुम्हाला काही काळजी करण्याचं काम नाही आहे. कुत्रं कसं करतं मला सांगा, भू कसं करते, आता तुम्हाला ट्रिक सांगतो ना. भू भू भुंकताना काय करते, भू कसं करते, भू करते ना, भू, आणि पुढे उच्चार कशाचा निघतोय, हचा निघतोय. भू पुढे उच्चार हचा निघतोय. भू म्हणजे काय, बी, आणि यू सारखं दिसतंय ना, यू सारखं दिसते, आणि हचा उच्चार यच. बी इज इक्वल टू म्यू इंटू यच. या ट्रिकनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता या ठिकाणी हा फॉर्म्युला. कळायला राजाओ इथपर्यंत. इंटेन्सिटीवरती तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतो, परत एकदा सांगतोय बघा. ओके, एवढ्यावरती कळालं. आता डेन्सिटी आणि इंटेन्सिटी, ही डेन्सिटी आणि ही इंटेन्सिटी यावरती तुम्हाला BH कर्व सांगायचं आहे मला, ते मी समोर सांगणार आहे. आता फक्त एक परमनन्सवरती तुम्हाला छोटेसे एक सांगायचं आहे, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करणार आहे. आणि 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 पुढच्या सेशनमध्ये पुढचं म्हणजे आपलं या ठिकाणी भरपूर आलं. मॅग्नेटिक सर्किट काही छोटं नाही आहे, रूल्स आहे, राईट हँड रूल्स, लेफ्ट हँड रूल, स्क्रू रूल्स वगैरे वगैरे सगळे रूल्स बघायचे, कारण आपल्याला समोर प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला या ठिकाणी किर्चॉफ्स लॉ वगैरे माझे सांगायचे राहिले, ते नेटवर्कमध्ये ते सगळ्या गोष्टी मी कवर करेल, काळजी करू नका. ठीक आहे. आता परमनन्स म्हणजे काय, जसा की तुमचा कंडक्टन्स होता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये, तसा इकडं परमनन्स आहे. ठीक आहे. परमनन्सला कशाने डिनोट केलं, कशाने डिनोट केलं नाही, आणि कंडक्टन्सने जी या अक्षराने डिनोट केलं. कंडक्टन्स आणि परमनन्स हे दोघांचे काय ॲनालॉगस आहे, पण हा परमनन्स हा रिलक्टन्सचा काय रेसिप्रोकल आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात पाहिजे. जेवढा परमनन्स जास्त, तेवढे जे हे फ्लक्स आहे, हे फ्लक्स वाहण्याचा मार्ग चांगला आणि जास्त. आणि एक लक्षात ठेवा, हा परमनन्स गुणिले हा रिलक्टन्स, पूर्ण नावात लिहितो, परमनन्स गुणिले रिलक्टन्स बरोबर एक असतो. हेही सुद्धा एक पॉईंट परमनन्स विषयी लक्षात ठेवा. ठीक आहे. हा झाला तुमचा परमनन्सचे फॉर्म्युले तुम्हाला सांगितलं होतं मी. रिलक्टन्सच्या उलट ॲम्पियर टन पर वेबर होतं तुमच्या रिलक्टन्सचं, त्याच्या उलट काय आहे मग या ठिकाणी, वेबर पर ॲम्पियर टर्न हा एक फॉर्म्युला. दुसरा यालाच वेबर पर ॲम्पियर असंही लिहितात. ओके. आणि तिसरा फॉर्म्युला या ठिकाणी हेनरी इन्व्हर्स सांगितला होता मी, 1/हेनरी कशाचा, रिलक्टन्सचा. याला काय करायचं आहे, उलटं करायचं आहे. म्हणजे याचा एक फॉर्म्युला आहे HNRY, हेनरी. ओके. म्हणजे या ठिकाणी काय झालं, इथे सुद्धा 3 फॉर्म्युले, डिस्क्याव आणि हा एक डिस्क्याव, असे हे 3 युनिट या ठिकाणी तयार झाले. UNIT, युनिट इन दिस अँड इन दिस. ओके. इथपर्यंत कळालं. आता तुम्हाला रिलेटिव्ह परमिॲबिलिटी बघा, परमिटिव्हिटी मी शिकवलं कॅपॅसिटरमध्ये. आता येथे परमिॲबिलिटी बघायचं आहे. काय बघायचं आहे, परमिॲबिलिटी. चल ठीक आहे, लगेच बघूया, काहीही काळजी करायचं काम नाही. परमिॲबिलिटी कोणती, RELATIV, रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. स्पेलिंग मिस्टेक, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्यू आर ह्या अक्षराने दर्शवतो. याला युनिट नसतं, UNIT, युनिटलेस. काय परमिॲबिलिटी जी आहे, रिलेटिव्ह परमिॲबिलिटी ही वाली, याला युनिट नसतं. परत सांगतो, याला युनिट नसतं. आता नंतर आहे ऑब्सोल्यूट परमिॲबिलिटी. काय ऑब्सोल्यूट परमिॲबिलिटी जी की आपण या अक्षराने दर्शवतो. म्यू ह्या आहेत, म्यू नॉट म्हणतात कोणी याला. ठीक आहे, यांना दर्शवतो. ठीक आहे. आता ऑब्सोल्यूट परमिटिव्हिटीमध्ये तुम्हाला काय म्हणलं होतं मी, तिथे एक 8.854 इंटू 10⁻⁻12 फॅरेड पर मीटर त्याचं युनिट सांगितलं होतं. ही व्हॅल्यू सांगितली होती तुम्हाला मी ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीची. आता या ठिकाणी ऑब्सोल्यूट परमिॲबिलिटीची व्हॅल्यू काय बघा, 4π इंटू 10⁻⁻7 आणि युनिट आहे या ठिकाणी इन दिस.
ओके, हे आहे याचं युनिट. कशाचं? आता एकच युनिट आहे का? कुठं तुम्हाला माहिती आहे का असं एकच युनिट आहे का? नाही, याचं दुसरंही युनिट आहे. दुसरं युनिट काय आहे? कशाचं? ॲब्सोल्यूट परमिएबिलिटीचं या ठिकाणी दुसरं आहे हेनरी पर मीटर. या ठिकाणी हेनरी पर मीटर. पण एवढ्यात होते का? नाही. आता या ठिकाणी बनणार एक युनिट. ती मी तुम्हाला मागच्या स्लाईडवरून बनवून या ठिकाणी आणून दाखवणार. कुठे गेली आपली स्लाईड नाही बघा, ते पुसून टाकले आपण या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्हाला भू या ठिकाणी मी शिकवलं होतं, बरोबर आहे. या भूवरून हा फॉर्म्युला आपल्याला बनवायचा. एच इकडे भागाकारात जातं. B/H = म्यू म्हणजे ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी. ठीक आहे, आपण याला म्हणू. ठीक आहे, म्हटलं. आता या ठिकाणून आपल्याला डेन्सिटीचा काय फॉर्म्युला माहिती आहे? डेन्सिटीचा वेबर पर मीटर स्क्वेअर आणि इंटेन्सिटीचा एम्पियर टर्न पर मीटर. आता हा याच्यासोबत जाणार, हा याच्यासोबत जाणार. मग वेबर इंटू मीटर अपॉन एम्पियर टर्न इंटू मीटर स्क्वेअर एक साईडला घेते कट करण्यासाठी. हा मीटर कट होणार, इथे 1 मीटर शिल्लक राहणार. ओके, आणि या ठिकाणी वेबर पर एम्पियर टर्न एवढं राहिलं. मग वरती वेबर, खाली एम्पियर टर्न पर मीटर इंटू मीटर एवढं राहिलं. म्हणून या ठिकाणी एक लक्षात ठेवा, हे पुसून टाकतो बाकीचं. वेबर पर एम्पियर टर्न मीटर, वेबर पर एम्पियर टर्न इंटू मीटर हे एक युनिट लक्षात ठेवायचे. कशासाठी? ॲब्सोल्यूट परमिएबिलिटीसाठी UNIT युनिट. इन धिस आणि इन धिस कसे बनले? काय? हा एक हेनरी पर मीटर हा एक आणि वेबर पर एम्पियर टर्न मीटर हा एक फॉर्म्युला. ओके, अशा पद्धतीने काय होते राजा हो? काय होते? आपले या ठिकाणी हे बनत असतं. काय बनत असतं? आपले या ठिकाणी युनिट बनत असतात, बरोबर आहे की नाही? आणि हे युनिट तुम्हाला लक्षात ठेवणं राजा हो खूप गरजेचं आहे. काय खूप गरजेचं आहे? कारण पेपरला आजच्या लेक्चरमधून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न, ठीक आहे, 2 to 3 क्वेश्चन फिक्स पेपरचे आहे. फिक्स लिहून देतो. मॅग्नेटिक सर्किटवरती 3 ते 4 प्रश्न प्रत्येक पेपरला बघायला भेटतात. मग त्यातल्या एक तर कन्सेप्ट येतात, युनिट येतात, फॉर्म्युले येतात, फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम्स विचारल्या जातो किंवा कोणतं पॅरामीटर एक कोणत्या अक्षराने दर्शवल्या जातं हे विचारल्या जातं. असं काही ना काही त्या ठिकाणी राजा हो विचारल्या जात असतं. इथपर्यंत या ठिकाणी संपलं. आता समोर आपल्याला अदरवाईज काही गोष्टी बघायच्या. तर मॅग्नेटिक सर्किट चॅप्टरला आपल्याला अजून एक लेक्चर लागेल बघा. एक लेक्चर काही बेसिक गोष्टी आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इफेक्ट आहेत, काही फॉर्म्युले आहेत आणि त्यानंतर शेवटी आपण या ठिकाणी BH कर्व बघू. काय? BH कर्व असे काही पॅरामीटर बाकी आहे. त्यानंतर आपले काही इम्पॉर्टन्स लॉज आहे, रूल्स आहे, नियम आहेत काय. मग आपल्याला राईट हँड रूल्स बघायचा, लेफ्ट हँड रूल बघायचा, लेन्झ लॉ बघायचा, फॅरेडेचे लॉ बघायचे, ओरिस्टेड बघायचा काय आहे. तर नंतर हिस्टेरिसिस लूप बघायचा. हिस्टेरिसिस लूप कशात बघायचा आपल्याला? BH कर्व शिकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सांगेल हिस्टेरिसिस लूप कशामुळे होतो वगैरे. ईडी करंट लॉस, हिस्टेरिसिस लॉस ते कशामुळे होतात ते इथे सांगेन, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये मशीन्समध्ये ते चांगलं कळेल. ओके, त्यानंतर तुम्हाला बाकी काही नाही या ठिकाणी, एवढंच आहे. तुम्हाला स्क्रू रूल्स वगैरे ते सुद्धा मी या ठिकाणी सांगेल, काळजी करू नका. उद्याच्या सेशनमध्ये आपण मॅग्नेटिक सर्किट चॅप्टर कंप्लीट करून टाकू. मग 2 तास जरी लागले तरी एकाच सेशनमध्ये त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. ओके, तर मित्रांनो अजूनही सांगतो, गरीब दुबळ्या आपल्या मित्रांना, बहीण भावांना ही बॅच शेअर करा, हे लेक्चर शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन रोज आपले सेशन येणार आहे आता. आणि जसा सेशन आला तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तिथे ऑल नोटिफिकेशन बेल असणार आहे, तिथे ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. ठीक आहे, मग त्याने तुम्हाला नोटिफिकेशन येते. आणि सबस्क्राईब करून ठेवल्यानंतरच ते ऑल नोटिफिकेशन ऑन करता येतं. त्यामुळे सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुमचा काहीही फायदा झाला असेल तर नक्कीच एक लाईक तुम्ही आपल्या सेशनला त्या ठिकाणी केलंच पाहिजे. ओके, तर मित्रांनो आपण आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.